अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या संदर्भामध्ये पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि त्याचबरोबर पगार किती असणार आहे या प्रश्नांची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणपणे माहिती घेणारच आहोत, परंतु त्याचबरोबर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर कामगार आयुक्तालय भरती, निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक या पदांसाठी ॲड आलेली आहे आणि त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग चौकीदार अंतर्गत ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे सुरू आहे। सर्व विषयाची सर्वसमावेशक तयारी या बॅचच्या माध्यमातून केली जाते। PDF स्वरूपात नोट्स आहे, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे आणि उत्तम शिक्षक वृंद आहे। अशा या बॅचसाठी तुम्ही आत्ताच एनरोल करू शकता। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी बॅच आहे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता। आपण येऊया आपल्या मूळ विषयाकडे। अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे। 45 वर्षावरील महिलांनाही आता पदोन्नतीची संधी मिळणार आहे। सुरुवातीला ही संधी नव्हती, परंतु महिलांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे कोर्टाने महिलांच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात आपल्याला 65 वर्षापर्यंत काम करता येऊ शकतं आणि त्याचबरोबर 45 वर्षानंतर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही, अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च आपल्या या न्यायालयाने दिलेला असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून पदोन्नतीसाठी 45 वर्ष वय असणाऱ्या महिलांसाठी खूप आनंदाची ही बातमी असणार आहे। म्हणून अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांच्यासाठी पदोन्नती आणि त्याचबरोबर भरतीसाठी सुद्धा ही सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे। महिला व बालविकास विभागाने 2021 मध्ये काढलेल्या नियमानुसार 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या पर्यवेक्षिका यांना पदोन्नती दिली जात नव्हती, परंतु न्यायालयाने एकदम उत्तम निर्णय देऊन या महिलांना खूप चांगल्या पद्धतीने आपली पदोन्नती मिळवण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे। ही खूप चांगली बातमी आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, महिलांसाठी विशिष्ट चांगली संधी, प्रतिष्ठेच्या नोकरीची खूप चांगली संधी या अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका या पदातून मिळत असते। त्यानुसार जर आपण 2024 ला जी ॲड आली होती, साधारणपणे 2024 ला ही ॲड आली होती 102 रिक्त पदांसाठी। गट क चं हे पद आहे आपल्याला दिसून येतं, म्हणजे ग्रुप सी चं खूप चांगल्या पद्धतीचं पद आहे। या पदामध्ये मुख्य सेविका यासाठी 120 पदांसाठी ॲड आलेली होती आणि या ॲडच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2026 पर्यंत पुन्हा ॲड आलेली नाही। म्हणून 2 ते 2.5 वर्षाचा पिरियड यामध्ये गेलेला आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या अंगणवाडी सेविकांचे, त्यानंतर पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांची पद रिक्त आहेत। म्हणून खूप चांगली संधी आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर महिलांना केवळ ही एक उमेदवारी नसून त्यामध्ये स्पर्धा मर्यादित असते। ग्रॅज्युएशन झालेल्या महिलांसाठी खूप कमी स्पर्धा असते, त्याचबरोबर शासकीय सुरक्षितता सुद्धा असते, एक सरकारी नोकरी असते आणि महिलांना खूप सारे यामध्ये आकर्षक पगार आणि प्रतिष्ठेची कायमस्वरूपी शासकीय नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी या माध्यमातून असते। त्याचबरोबर सामाजिक प्रभाव कसा असतो, ग्रामीण भागामध्ये साधारणपणे आणि शहरी भागांमध्ये अंगणवाडी सेविका असेल, त्यानंतर पर्यवेक्षिका असेल, त्या माध्यमातून त्यांना बालकांच्या प्रगतीसाठी थेट काम करता येतं। त्यांना ऑलरेडी घरामध्ये बालकं असतात, त्यामुळे त्यांना अनुभव पण खूप चांगला असतो आणि त्याच अनुभवाचा उपयोग करून ते अंगणवाडीमध्ये त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतात, संस्कार करू शकतात। म्हणून शासनाच्या या धोरणामध्ये साधारणपणे खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी महिलांना असते। म्हणून एक सामाजिक प्रभाव सुद्धा त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने असतो। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, अंतिम टप्पा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असते बघा। या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी असते। महाराष्ट्रामध्ये कुठेही ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे त्या ठिकाणी महिलांना काम करण्याची संधी असते। यामध्ये फॉर्म भरण्यासाठी ओपनसाठी 1000 रुपये आणि कॅटेगरीच्या महिलांसाठी साधारणपणे 900 रुपये फीज असते। ही जी जागा असते किंवा ही जी ॲड असते फक्त महिलांसाठी असते, म्हणून स्पर्धा खूप कमी असते। अशा पद्धतीने आपण बघूया, हे फी स्ट्रक्चर आहे। त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी हे पद खूप महत्त्वाचं आहे। या पदाच्या नोकरीमुळे साधारणपणे बालकांचा पण विकास होतो, महिलांना पण खूप चांगल्या पद्धतीने सुरक्षितता आणि प्रमोशनची संधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असते। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं, शैक्षणिक पात्रता आणि पसंतीचे विषय आपण जर बघितलं, या पदासाठी साधारणपणे कोणत्याही शाखेची पदवी असणारी महिला या ठिकाणी अर्ज करू शकते। परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं, समाजशास्त्र, गृहविज्ञान, शिक्षण, बालविकास, पोषण आहार अशा विषयांमध्ये पदवी असणाऱ्या महिलांसाठी खूप चांगली संधी असते। कारण
या सर्व विषयांचा अभ्यास त्यांचा या विद्यापीठाच्या पदवीमध्ये कंप्लीट झालेला असतो आणि परीक्षेला याच अनुषंगाने प्रश्न विचारले गेले असल्यामुळे ज्या महिला ह्या सर्व विषयांमध्ये साधारणपणे पदवीधर आहेत त्यांना विशेष तयारी करण्याची जास्त तयारी करण्याची आवश्यकता नसते, कारण त्यांच्या खूप साऱ्या कन्सेप्ट या विषयाच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या असतात. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणपणे आपण ह्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लवकर नोकरी मिळवण्यासाठी ह्या विषयामध्ये पदवी असणाऱ्या महिलांना खूप चांगली संधी असलेली आपल्याला दिसून येते. परंतु पात्रता ही फक्त कोणत्याही शाखेची पदवी असणार आहे, परंतु ह्या विषयामध्ये पदवी असणाऱ्या महिलांना खूप चांगली संधी आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, निवडीचे 2 मार्ग असतात, 50% 50%. म्हणजे कसं असतं, सरळ सेवा भरती केली जाते. या सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून कोणत्याही शाखेची महिला पदवीधर या ठिकाणी फॉर्म भरू शकते. अनुभवाची कोणती अट नसते या ठिकाणी आणि थेट स्पर्धा, थेट निवड असते. म्हणजे एका परीक्षेच्या माध्यमातून थेट निवड केली जाते. त्यानंतर पदोन्नतीसाठी साधारणपणे काय मर्यादा आहेत? सध्या कार्यरत असलेल्या महिला अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना 10 वर्षाचा अनुभव लागतो. या ठिकाणी 10 वर्ष काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या अशा ठिकाणी पदवी मिळत असते आणि अनुभवाच्या आधारावर या ठिकाणी पदोन्नती मिळत असते. म्हणूनच सरळ सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एनरोल होऊ शकतो या पदासाठी आणि पदोन्नतीसाठी 10 वर्ष कामाचा अनुभव केल्यानंतर आपल्याला पुढे विभागीय स्पर्धा देऊन सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढची नोकरी गट क, गट ब अशा पद्धतीने आपण पदोन्नती घेऊ शकतो. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, परीक्षा आणि संस्था निवड, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद या 2 विभागांतर्गत या ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात. या 2 विभागांतर्गत काही परीक्षा या सरळ सेवेने होतात आणि काही परीक्षा या विभागीय स्पर्धा परीक्षेने होत असतात. आपण जर बघितलं या ठिकाणी परीक्षा संस्था ही TCS, मागच्या वेळेस ही परीक्षा TCSने घेतली होती. आता ही परीक्षा IBPS किंवा TCS या दोन्हीपैकी एक कंपनी निश्चितच घेणार आहे. मागच्या वेळेस TCSने घेतली होती, म्हणून यावेळेस नक्कीच परीक्षा TCSच जॉईन कंपनी घेईल अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे. आणि काही वरिष्ठ स्तरावर ज्या गट बच्या पदं आहेत त्या पदांसाठी साधारणपणे 5 मेच्या GR नुसार MPSC द्वारे ह्या परीक्षा घेतल्या जातात. परंतु त्या कोणत्या, गट ब लेव्हलच्या मोठ्या पदोन्नतीच्या परीक्षा. परंतु आता सध्या तरी ही परीक्षा TCS नुसारच होणार आहे अशा पद्धतीची आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, मुख्य सेविकेची मुख्य कामे काय असते, त्यांचं ग्राउंड लेवलला काम असतं, गाव पातळीवर काम असतं. त्यांची कामे काय असतात बघा, तपासणी म्हणजे काय, अंगणवाड्यांमध्ये दैनंदिन हजेरी आणि पोषण आहाराचे वाटपावर लक्ष ठेवणे, सर्वांना व्यवस्थित पोषण आहार मिळतो का नाही त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागते. त्यानंतर त्यांना अंमलबजावणी करावी लागते, म्हणजे काय, शासनाकडून येणाऱ्या नवीन नवीन योजनांची अगदी तळागाळापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत अंमलबजावणी करण्याचं काम या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांचं असतं. आणि त्याचबरोबर अहवाल रिपोर्टिंग करावं लागतं त्यांना वरिष्ठ कार्यालयामध्ये. मासिक कामाचे, त्रैमासिक असेल, 6माही कामाचे, वार्षिक कामाचे अशा पद्धतीचे अहवाल तयार करून, चांगल्या पद्धतीचे अहवाल तयार करून जी ग्राउंडला लेवलला जी काही स्थिती आहे, बालकांची असेल, त्यानंतर महिलांची असेल, त्यानंतर त्यांना सर्वे करावा लागतो, लसीकरण वगैरे असेल, अशा ठिकाणची संपूर्ण अहवालाची माहिती त्यांना वरिष्ठ पातळीवर, वरिष्ठ कार्यालयामध्ये, जिल्हा परिषद असेल, महिला बालविकास विभागापर्यंत त्यांना ही पोहोचवावी लागते. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की मार्गदर्शन म्हणजेच गायडन्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामामध्ये मदत व आवश्यक मार्गदर्शन करण्याचं काम पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांना करावे लागते. आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांना अंगणवाडी मदतनीस असेल आणि अंगणवाडी सेविका असेल यांना गाईड करून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने अंगणवाडी चालवता येईल त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करावे लागते. अशा पद्धतीने त्यांना मुख्य सेविका जे आहेत किंवा पर्यवेक्षिका आहेत यांची ही कामे असतात. त्यानंतर पुढे जर बघितलं, परीक्षेच्या दृष्टीने शासकीय महत्त्वाच्या योजना आता कोणत्या आहे की त्या योजनांची माहिती आपल्याला आवश्यक आहे किंवा त्या योजनेविषयी माहिती त्यांना प्रसारित करावी लागते किंवा त्याविषयी त्यांना काम करावं लागतं. त्यामध्ये पहिली आहे पोषण अभियान. आपण बघत आहात की महाराष्ट्राबरोबर पूर्ण देशभरामध्ये खूप सारे बालकं कुपोषित आहे. अशी बालकं कुपोषित राहू नये, त्यांचं पोषण व्हावं, त्यांची नोंद व्हावी, त्यांना वेळेत पोषण आहार मिळावा यासाठी त्यांना पोषण अभियान राबवावं लागतं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, म्हणजे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी साधारणपणे त्यांना ह्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांना रजिस्ट्रेशन असेल, त्यानंतर फॉर्म डॉक्युमेंट्स गोळा करणे असेल, त्यानंतर व्हेरिफिकेशन असेल, सर्वे असेल, या सर्व माध्यमातून त्यांना करावा लागतो. त्यानंतर पुढे आहे मिशन शक्ती, महिलांसाठी सुरक्षा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सक्षमीकरणासाठी त्यांना खूप सारे पावलं उचलावे लागतात.
त्याचबरोबर शासकीय योजनांची माहिती सर्व महिलांपर्यंत त्यांना पोहोचवावी लागते। लसीकरण असेल, त्यानंतर कुठे कोणत्या एखाद्या आजारासंदर्भात जनजागृती असेल, त्यांना अशा पद्धतीने जनजागृती त्यांना मिशन शक्ती अंतर्गत करावी लागते। त्यानंतर आपण जर बघितलं मिशन वात्सल्य, अनाथ बालकांना मदत आणि आधार देण्यासाठी साधारणपणे अंगणवाडी सेविका, त्यानंतर पर्यवेक्षिका असेल, मुख्य सेविका असेल, त्यांना या ठिकाणी आधार द्यावा लागतो। वात्सल्य योजनेअंतर्गत त्यांना अनाथ बालकांचा नोंद घ्यावी लागते। त्यानंतर त्या नोंदी त्यांना वरती पाठवाव्या लागतात, म्हणजे वरिष्ठ लेवलला पाठवाव्या लागतात आणि त्या माध्यमातून सरकारच्या जास्तीत जास्त योजना कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये पोहोचतील, अनाथ बालकांपर्यंत कशा पद्धतीने पोषण आहार पोहोचेल, याची सर्व काळजी त्यांना घ्यावी लागते। त्यानंतर बाल संजीवनी असेल, बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्याची विशेष कार्यक्रम, विशेष कॅम्प आयोजित करणं, त्याचबरोबर लसीकरण आयोजित करणं, त्यानंतर स्थानिक पातळीवर सर्वे करून सर्व महिलांमध्ये जागृती निर्माण करणं आणि जी बालकं लसीकरणापासून वंचित राहिली त्यांच्यापर्यंत लसीकरण पोहोचवण्याचं काम ह्या मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांचं असतं। त्यानंतर अमृत आहार योजना, साधारणपणे कुपोषित बालकांसाठी जी अशक्त बालकं आहेत त्यांच्यापर्यंत आहार पोहोचवण्याचं काम या मुख्य सेविका आणि अंगण सेविका यांना करावं लागतं। त्यानंतर आपण सर्वांसाठी एक महत्त्वाचं आहे की महिलांना माहिती आहे की सर तुम्ही तर आम्हाला सर्व सांगितलं, परंतु वेतन या पदासाठी किती आहे, साधारणपणे पगार किती असतो? साधारणपणे जर यामध्ये विचार केला की मूळ पगार हा 5,200 ते 20,200 पर्यंत असतो आणि त्यामध्ये ग्रेड पे असतो 2800 पर्यंत। त्याचबरोबर महागाई भत्ता असेल, त्यानंतर इतर भत्ते यामध्ये ॲड केलेले असतात। म्हणजे अंदाजे साधारणपणे मासिक पगार जर आपण बघितला 27,000 ते 35,000 पर्यंत पगार हा गट क वर्गातील या पदासाठी असलेला आपल्याला दिसून येतो। सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळतो। खूप चांगल्या पद्धतीचं हे पद आहे। शासकीय नोकरी असल्यामुळे, चांगल्या पद्धतीने पद असल्यामुळे एक महिलांना खूप चांगली सुवर्ण संधी या पदाच्या माध्यमातून मिळत असते। म्हणून आणि 7th पे कमिशन असेल, 8th पे कमिशन असेल, अशा या कमिशनच्या माध्यमातून ती पगार या ठिकाणी वाढतच असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की आता तुम्ही काय करायचं आहे, सर्व महिलांनी आता काय करायचं आहे, आपली पात्रता तपासायची, आपलं ग्रॅज्युएशनचा विषय असेल, त्यानंतर आपलं जे शिक्षण आहे कोणत्या फॅकल्टीमधून झालेलं आहे त्या अनुषंगाने आपली पात्रता तपासायची आहे या पदासाठी आणि त्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करायची आहेत। म्हणजेच नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर आपले ग्रॅज्युएशनचे गुणपत्रक असेल, प्रमाणपत्र असेल, MSIT सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी आहे। म्हणून आपले जे कॉम्प्युटर कोर्स असेल, शिक्षणविषयक कोर्स असेल, त्या सर्वची कागदपत्रे या ठिकाणी त्यांनी गोळा करायची आहे आणि त्याचबरोबर TCS पॅटर्ननुसार मागच्या वेळेस ही परीक्षा TCS पॅटर्नने घेतली होती, आत्तासुद्धा TCS पॅटर्न घेण्याची जास्त शक्यता आहे, कारण गट ब लेवलची पदं जी आहेत ती MPSC मार्फत भरली जाणार आहे, परंतु हे जे आहे ते गट क लेवलचं पद आहे। त्याचप्रमाणे TCS पॅटर्न परीक्षा घेण्याची खूप दाट शक्यता आहे। म्हणून आत्तापासूनच तुम्ही TCS पॅटर्नचा अभ्यास सुरू करणार आहे। ॲड ही साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यामध्ये ॲड नक्की येणार आहे आणि त्या अनुषंगाने आतापासूनच जर तुम्ही अभ्यासाची तयारी केली की ॲड पडल्यानंतर आपल्याला खूप धावपळ होणार नाही। म्हणून आत्ताच तुम्ही TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी तयारी करायची आहे आणि ही जागांची जी सुवर्ण संधी आहे, कारण 2-2.5 वर्षापासून या जागा भरलेल्या नाही, खूप चांगल्या पद्धतीने जागा येणार आहे। म्हणून आत्ताच अभ्यासाची तयारी तुम्ही सर्व महिलांनी करायची आहे। साधारणपणे सर्व विषयांची तयारी करण्यासाठी आपल्याकडे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साधारणपणे आपल्याकडे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल, गणित आणि बुद्धिमत्ता असेल, या TCS पॅटर्ननुसार आवश्यक सर्व विषयांची सर्वसमावेशक तयारी या ठिकाणी आपल्याकडे करून घेतली जाते। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच आहे। अत्यंत माफक फीमध्ये ही बॅच आपल्याकडे सुरू आहे। त्यामध्ये PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचबरोबर लेटेस्ट पॅटर्ननुसार उत्तम शिकवणी आहे। अशा पद्धतीची ही बॅच खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे। तुम्ही आताच या बॅचला एनरोल करू शकता आणि अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता। धन्यवाद।